हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. नाशकातील काळाराम मंदिर धर्मध्वजारोहणाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. तर संध्याकाळी गोदातेरी महाआरती होणार. राष्ट्रवादीत नाराज असलेल्या आनंद परांजपेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब निर्दोष. खेडमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय. एसआरपीएफ बल गट क्रमांक 5 पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती. पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश. पुण्यात आजोबांकडूनच 9 वर्षाच्या मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न. स्थानिकांच्या लक्षात येताच तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. 50 वर्षे नराधम पोलिसांच्या ताब्यात. घटनेनंतर स्थानिकांचा पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या. बंगालच्या विजयाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन. असा नेता लाभणं भाग्याचं म्हणत केलं मोदींचं कौतुक. पंजाबच्या जालंधरमध्ये बीएसएफ मुख्यालयाच्या बाहेर स्फोट. डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये स्फोट. पोलिसांनी 2 संशयितांना घेतलं ताब्यात. हॉर्मुझ तणावादरम्यान अमेरिकेचं ऑपरेशन एपिक फ्युरीचं संपवण्याचा निर्णय. सर्व लक्ष्य साध्य केली असून नवीन तणाव निर्माण करण्याची इच्छा नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती परराष्ट्र मंत्री रुबियोंचं स्पष्टीकरण. नमस्कार, सुप्रभात. मी अमित केत्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय. महाराष्ट्र पोलीस भरतीतील एसआरपीएफ गट 5 दौंड या ठिकाणी लेखी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. परीक्षेमध्ये 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे घेतल्याचा आरोप आहे. यानंतर आता ही भरती प्रक्रिया जी आहे ती स्थगित करण्याचे आदेश दिलेत. खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर परीक्षेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि यानंतर विद्यार्थ्यांनीही संताप व्यक्त केलाय. त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करा अशी मागणी जोर धरू लागली आणि तसंच अप्पर पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना दिलेली आहे. त्यामुळे या पुढील आदेश येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. तर चौकशी करून अहवाल येताच पुढील कार्यवाही केली जाईल असं सुद्धा सांगितलेलं आहे. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अभिजित, खरं तर हा जो सगळा प्रकार घडला तो अतिशय धक्कादायक म्हणावा लागेल. आता या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याचं कळतंय. 2 मे रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड प्रशिक्षण केंद्रात एसआरपीएफचा जो पेपर झाला होता त्यामध्ये हा सगळा गैरव्यवहार झाल्याची बातमी काल दिवसभर न्यूज 18 मराठीनं मोठ्या जोमाने लावून धरली होती. कारण नेत्यांच्या ट्विटच्या नंतर किंवा त्या आधी देखील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान यामध्ये झाल्याचं न्यूज 18 मराठीने दाखवून दिलं होतं. क्लासचा हा पेपर कॉपी झाल्याचा आरोप होत होता. क्लासच्या संचालकाला आपण त्याची देखील बाजू त्यांची मांडली होती. ते पुस्तक कुठलं होतं किंवा पेपर कुठले होते हे सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास 3,500 विद्यार्थ्यांनी 2 मे रोजी हा परीक्षाची पेपर जो आहे राज्य राखीव दल एसआरपीएफ बल गट क्रमांक 5चा पेपर दिला होता. पण आता या सगळ्यानंतर ज्यावेळेस ही बाब पोलीस महासंचालकाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आली त्यावेळेस अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी एक स्पेशल ऑर्डर काढून या परीक्षेतील जी भरती आहे त्या भरतीला स्थगिती दिलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी अहवाल येईपर्यंत कुठलीही भरती या 3,000 ते 3,500 विद्यार्थ्यांनी ज्यांनी परीक्षा दिली होती त्या पदांसाठी त्याची भरती थांबवण्यात आलेली आहे. जे 85 प्रश्न 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत एका खासगी क्लासचे आले होते त्यांनी देखील याची चौकशीची मागणी केली होती. आणि आता या सगळ्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईल, त्याचा अहवाल प्रशासनाकडे जाईल आणि मग ही भरती प्रक्रिया होईल. पण तात्पुरती हा सगळा अहवाल येईपर्यंत चौकशी संपेपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली. अमित, बरोबर अभिजित. त्यामुळे अहवालात नेमकं काय ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
पुढची मोठी बातमी समोर येते। देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। कसं नियोजन आहे, काय काय कार्यक्रम आहेत, आपण एकदा नजर टाकूया। तर आपण बघतोय नाशिकच्या काळाराम मंदिरावरती आज धर्मध्वजारोहण कार्यक्रम पार पडतोय, सोहळा पार पडतोय आणि काळाराम मंदिरावरती पुन्हा भगवी धर्मध्वजा फडकणार आहे आणि या सगळ्या सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज उपस्थिती लावणार आहेत। नाशिकमधील काळाराम मंदिरात आज विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत काळाराम मंदिरात धर्मध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पडेल आणि या विशेष कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। आज या खास कार्यक्रमासाठी रामनाथ कोविंद काल रात्रीच खरं तर नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता धर्मध्वजारोहण सोहळा हा पार पडणार आहे आणि संध्याकाळी 6:30 वाजता रामकुंडावरती मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय भव्य दिव्य अशी गोदा आरती सुद्धा पार पडणार आहे। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या रचनेवरती आधारित 21 फुटी पितळी धर्मस्तंभावरती 1145 फूट भगवी धर्मध्वजा ही झळकणार आहे। दरम्यान उद्योग कुंभ परिषदेनंतर मुख्यमंत्री फडणवीस थेट काळाराम मंदिरात दाखल होणार आहेत, त्यामुळे आजचा दिवस नाशिकमध्ये महत्त्वाचा असणार आहे। पुढची बातमी पाहूयात। गोकुळला पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा कणा मानलं जातं। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे, ज्याचं शेतकरी स्वागत करतायत। पण हा सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना धक्का मानला जातोय। पाहूयात। गोकुळवर प्रशासक राज, सतेज पाटील हसन मुश्रीफांना धक्का। गोकुळच्या राजकारणाला उकळी। पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारातला सगळ्यात मोठा दूध संघ म्हणून गोकुळ दूध संघाकडे पाहिलं जातं। ज्याची गोकुळ दूध संघावर सत्ता, त्याची जिल्ह्यावर पकड असं वातावरण असलेल्या गोकुळवर इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकाची नेमणूक झाली आहे। या नेमणुकीमुळे काही शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। ज्यांच्या बोगस संस्था आहेत त्याच बोगस संस्था यातून डिबार होणार आहे आणि आजपर्यंत जो 5 वर्षात भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, तो उघडकीस आणण्याचा ह्या प्रशासकीय कालावधीत आम्हाला अपेक्षा आहेत। दूध संघ आमचा आहे, पण आताच जाऊ दे ना। हुकुमशाहींची चालू होती सगळ्यांची, ते आता हुकुमशाही मोडीत निघाली, प्रकाशाने आता मोडीत काढली ना, त्यामुळं आता सगळ्यांनी शेतकऱ्यांनी आल्यात न्याय मिळाला प्रत्येक डेअरीला। गोकुळवर प्रशासक असल्यानं हसन मुश्रीफ यांना तो मोठा धक्का मानला जात आहे। मुश्रीफ यांचे पुत्र नावीद हे अध्यक्ष असताना झालेली ही खेळी त्यांच्या जिवारी लागली आहे। संचालक मंडळानं आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। मात्र मुश्रीफ हे दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे। मला असं वाटते मुश्रीफ साहेबांनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सक्षमपणे लोकांसमोर जावे, सरकारमध्ये राहून कॅबिनेट मिनिस्टर भोगवून त्यांनी परत प्रशासनाच्या विरोधात जाणं म्हणजे लोकांना जरा दबावाखाली आणि प्रेशराईज वाटते आणि चुकीचं वाटतं आणि लोकांना जनतेला लक्षात आलं की एवढे मुश्रीफचे हातबल का झाले। महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे असं मला आता वाटायला लागलं। म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का? मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे। गोकुळवर इतिहासात पहिल्यांदा प्रशासक आणण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड मोठ्या घडामोडी सुरू होत्या। अनेक वर्ष महाडिक कुटुंबियांच्या ताब्यात असलेला दूध संघ सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडीनं ताब्यात घेतला। मात्र आता हसन मुश्रीफ महायुतीत असूनही सतेज पाटील यांच्याशी त्यांची जवळीक हीच कळीचा मुद्दा यामागे होता। आज आम्ही अध्यक्षांचं स्टेटमेंट बघितलं, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलं की प्रशासक मंडळ जे आलेले फक्त रुटीन कारभार करणार आहेत, पण आम्ही सभासद म्हणून आमच्या ज्या मागण्या असणार, तक्रारी असणार, SIT सुरू आहे, शासनाच्या सगळ्या प्रकारच्या चौकशीला हे लोक कोणती किंमत देत नव्हते, रिस्पॉन्स देत नव्हते। हा सगळा प्रकार उघडकीस ह्या नवीन प्रशासक मंडळाने आणला पाहिजेत। 3-13-23ची सगळी बिलं वेळेत दिली पाहिजेत। गोकुळवर नियुक्त झालेल्या 5 जणांच्या प्रशासकानं तातडीनं कामालाही सुरुवात केली आहे। निश्चितपणानं ही दूध उत्पादकांची संस्था आहे आणि त्यांनीच ते चालवायचे आहे। आम्ही फक्त त्याच्यामध्ये तात्पुरती व्यवस्था म्हणून कायद्यातील तरतुदीनुसार केअरटेकर म्हणून काम करणार आहोत।
आणि त्याच्यामध्ये आहे ह्या संस्थेचा नावलौकिक पुढेही कायम राहील या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील. एकूणच पाहायला गेलं तर गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला आता खऱ्या अर्थानं उकळी फुटली आहे. हसन मुश्रीफ सत्तेत असले तरी गोकुळवर प्रशासक राज आल्यामुळं महायुतीतच गोकुळवरील वर्चस्वावरून अंतर्गत कलह टोकाला पोहोचल्याचं चित्र दिसून आलंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.